पित्ताशयाचे आजार. पित्ताशयाचे आजार युजुअली लक्षणे वाईज तसा त्रास देणार नाहीत. कधी-कधी जस्ट नॉर्मल रूटीन सोनोग्राफी करताना कधी-कधी पित्ताशयामध्ये कधी स्टोन्स किंवा काही पॉलिप्स किंवा असं काहीतरी आढळून येतं. युजुअली त्याचा काही त्रास होत नाही अनलेस जेव्हा खूपच जास्त वाढलेलं असतं. म्हणजे काय की सिम्प्टम्स वाईज कधी-कधी दुखणं, उलटी मळमळ, ताप येणं, पोटामध्ये कळा येणं मध्ये-मध्ये आणि ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात सारखी वारंवार होणं, हे बेसिकली पित्ताशयाच्या आजाराचे काही लक्षणं असू शकतात. आजार कसा डायग्नोज करावा? तर युजुअली सोनोग्राफीवरतीच हे आपल्याला कळून येतं. आफ्टर अ डॉक्टर सीज क्लिनिकली बघायला गेलं तर फक्त राईट साईड अपर ॲब्डॉमेनला थोडं पेन असू शकतं. बट अदरवाईज सोनोग्राफी इज कन्फर्मेटरी. सोनोग्राफी झाल्यानंतर पित्ताशयामध्ये जर खडे असले तर युजुअली आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये पेन वगैरे असलं, ॲसिडिटीचे सिम्प्टम्स असले किंवा वारंवार दुखत असलं ऑर इफ यू आर अ डायबेटिक देन इट इज बेटर दॅट ह्याचं ऑपरेशन करून घ्यावं. ऑपरेशन कोणत्या पद्धतीने करता येतं? तर ऑपरेशन एकतर लॅप्रोस्कोपिकली करता येतं म्हणजे दुर्बिणीद्वारे किंवा ऑपरेशन हे ओपन पद्धतीने म्हणजे चिरा मारून किंवा टाक्यांचं ऑपरेशन करता येतं. रिकव्हरी वाईज बघायला गेलं तर हल्ली लॅप्रोस्कोपिक सर्जरी इज सपोज टू बी गोल्ड स्टँडर्ड, ज्याच्यामध्ये क्विकर रिलीफ पण मिळतो. ऑपरेशनचं जे पोस्ट ऑप रिकव्हरी पिरियड असतो तो पण छोटा असतो आणि बेटर आउटकम किंवा रिझल्ट्स लॅप्रोस्कोपिकली जास्त चांगले मिळतात वर्सेस ओपन सर्जरी. ओपन सर्जरीला रिकव्हरी पिरियड जास्त असतो, पोटावरती मोठा चिरा असतो आणि त्याला रिकव्हरी पिरियडमध्ये तुम्हाला एक सहज 10 ते 15 दिवस आराम करावा लागू शकतो.